सर्व प्रकारच्या बॅटरी, सोलर व इन्व्हर्टरसाठी अवश्य भेट द्या. नेवरी नाक्यावरील गणेश बॅटरी व डायमंड बॅटरीला. बजाज फायनान्स उपलब्ध. प्रोप्रायटर शंकर नाना मोहिते. संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर. नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पंचायत समितीच्या आढावा बैठकीत आमदार सुहास बाबर यांनी अनेक योजना, खेळ व विविध प्रकारांमध्ये नंबर पटकावलेल्या ग्रामपंचायती, शिक्षक, कर्मचारी यांचा सत्कार केला. यावेळी केलेल्या भावनिक भाषणात त्यांनी माझा इथपर्यंतचा यशस्वी प्रवास हा पंचायत समितीमुळेच असल्याचे सांगत स्वर्गीय अनिल भाऊंनी विरोधकांना मी 2034 फाटी शिवू देणार नाही, हा दिलेला शब्द मला पाळायचा असल्याची जबाबदारीची जाणीव आहे, त्या दृष्टीने काम करायचे आहे असे म्हटल्याने सर्व सभागृह स्तब्ध झाले. पाहुयात काय म्हणाले ते. मी माझ्या आयुष्यातल्या काही घटना मात्र तुम्हाला मुद्दाम सांगायचे. 10 वर्ष मी पंचायत व्यवस्थेमध्ये काम केले. पंचायत समितीचं उपसभापती म्हणून काम केले. शेवटचे 1 वर्ष पंचायत समितीचं फक्त सदस्य म्हणून काम केले. जिल्हा परिषदला उपाध्यक्ष म्हणून काम केले. पण बऱ्याच लोकांना ह्या राजकारणाची सुरुवात झाली कशी, सुहास बाबांना राजकारणामध्ये यायला हवं होतं नव्हतं, अनेक गोष्टींची चर्चा असेल तरी काय माझे जुने मित्र येतात. आता संतोष दादा त्यांनी काही बसले, त्यांना माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. फिरोज भाई आहेत, राहुल आहेत, सगळ्यांना बऱ्याच गोष्टी माझ्याबद्दल माहीत असेल किंवा अनिल भाऊंच्या बरोबर काम केलेले अनेक लोक आज या ठिकाणी समोर बसले. मी म्हणजे कसं असतं, फिरोज भाई त्यांच्या भाषणामध्ये सांगितले की मी जेव्हा पंचायत समितीचा उपसभापती झालो, पहिल्यांदा ज्या दिवशी मी पंचायत समितीत आलो त्या दिवशी मी ते पायरीच्या पाया पडलो. आणि आज 13 वर्ष 14 वर्ष पूर्ण झाली. मी ज्या वेळेला पंचायत समितीमध्ये येतोय त्यावेळेला पंचायत समितीच्या पायरीला पाया पडल्याशिवाय मी आज जात. त्याला काही भावनिक किराम केला आहे. मी माझं अख्खं लहानपण 1980 साली भाऊ तेव्हा सभापती झाले आणि 80 ते 90 हा जो भाऊंचा कार्यकाळ होता त्याला निवडणुका न झाल्यामुळे भाऊ सलग 10 वर्ष पंचायत समितीचे सभापती राहिले. आणि मी राहिला पंचायत समितीच्या क्वार्टर्स होते, स्टँडच्या शेजारी क्वार्टर्स, तिथे 10 वर्ष साहेब लागले. अख्खं माझं बालपण 81 चा जन्म आहे ते 90 म्हणजे माझं 9 वर्ष होऊन माझं अख्खं माझं घडण जे झाले ते सगळं त्या पंचायत समितीच्या क्वार्टर्स वरती झाले. बीडीओ साहेब आणि सभापतींच्या निवासस्थानामध्ये फक्त एक भिंत होती आणि त्याही भिंतीला दरवाजा होता. त्यांचा मुलगा सुद्धा माझा क्लासमेटच होता. तुमचे जेवढे एचओडी आहेत ना ते सगळे त्याला कधी कधी एकत्र राहत होते. भाऊ जेव्हा सभापती असताना जेवढे एचओडी होते ना ते आजही आमच्या कुटुंबाला संपर्कात आहेत, आजही आमच्या त्यांचे मला म्हणत आहे. सांगायचा उद्देश एवढाच होता की त्यामुळे कदाचित मी जिल्हा परिषदच्या पाया एकदाच पडलो, उपाध्यक्ष पडलो, पण पंचायत समितीचे मात्र मी त्या ज्याच्या वेळेला आजही आलो तरी सुद्धा मी त्या ठिकाणी पंचायत समितीच्या पायरीच्या पाया पण वरती आहे. एक भावनिक नातं माझं त्या ठिकाणी 100% आहे. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की मी माझ्या आयुष्यामध्ये किती निर्णय केले याच्यापेक्षा एक निर्णय माझा पक्का होता आणि तो निर्णय असा होता की राजकारणामध्ये मी माझ्या वडिलांचा हात अत्यंत जवळून बघितलं होतं. त्यामुळे संतोष दादांना ही गोष्ट माहिती आहे. माझा निर्णय असा होता की आयुष्यात कधी राजकारणात यायचं नाही. हा निर्णय केलेला मी आमच्या कुटुंबातला एकमेव सदस्य होतो. मी प्रचंड आलिप्त होतो. 1994 साली शरद पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा आधी उठत राहत असताना ते आमच्या घरी आले होते. दुपारी आले होते, मी झोपलो होतो आणि मला भाऊ उठवायला नाही आणि पवार साहेब मग मी गायलो आधी पवार साहेब भेटतील तुम्हाला जातील. मी कधी प्रचारामध्ये सक्रिय नसायचो, काय चाललंय काय नाही कधी मला माहित नसायचं. कारण मी निर्णय केला होता की राजकारणामध्ये अजिबात यायचं नाही. पण माझी जडणघडण ज्या प्रेमायसेस मध्ये झाली होती त्या प्रेमायसेस कदाचित राजकारणामध्ये असेल किंवा आयुष्यामध्ये अनेक गोष्टी अशा असतात की आपण ठरवल्या असतात पण त्या होतीलच याची खात्री नसते. आणि झालं तसंच. शिक्षण झाले की व्यवसाय करायची निर्णय घेतलेला मुलगा आयुष्यात प्रसंग असे घडले की जी गोष्ट करायची नाही ठरली होती ती गोष्ट करण्यासाठी नियतीने मला भाग पाडलं आणि 2009च्या पराभवानंतर मला राजकारणामध्ये येण्याची सुरुवात झाली. मी पहिल्यापासून जिल्हा परिषदेचा सदस्य होण्याचा प्रयत्न करतो. आता भाऊंची सुरुवात ही सरपंच पदापासून झाली होती. नियतीने काय मला सरपंच यावंच केलं नाही, पण मी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून तयारी करत असताना ज्या वेळेला आरक्षण पडली
त्यावेळेला 2012 साठी पंचायत समितीचा गार्डियन थोडा ओपन पाडला आणि मी त्या ठिकाणी विमुद्रीकरणाचा निर्णय घेतला होता. तर अनेक गोष्टी सगळ्यांना मी यापूर्वी सांगितले, कसं तिकीट मला मिळालं, कसा प्रचार झाला, व्हिडिओ साहेब तुम्ही द्यायला नव्हता. 4 जिल्हा परिषदचे गट होते आणि 8 पंचायत समितीचे गट होते. सगळ्या गटामध्ये, सगळ्या पंचायत समितीच्या गणामध्ये अनिल भाऊंची प्रत्येक गावामध्ये सभा झाली. फक्त माझा पंचायत समितीचा गण असा होता तिथे एकही सभा झाली नव्हती, एकही कोपरा सभा झाली नव्हती. माझं भाषण अजिबात झालं नव्हतं. आणि त्यावेळेला सलग 2 पराभव नंतर विधानसभेचे 2 पराभव झाले होते, नगरपालिकेचा पराभव झाला होता आणि अशा परिस्थितीमध्ये मी पंचायत समितीला उभा राहिलो होतो. फक्त मी त्या पंचायत समितीच्या 8 गावामध्ये एकही घर असं नव्हतं की ज्या घरामध्ये मी पोहोचलो नव्हतो. मी अख्खी गावं ही पंचायत समितीचे 8च्या 8 चालत फिरलो होतो. मी माझ्या निवडणुकीचा प्रचार करत असताना मी अंदाज बांधला होता की माझ्यावर कोण उमेदवार उभा राहणार आहे. तेव्हा भाग्यनगरचे सरपंच माझ्यावर उभा राहिले होते. माझ्या प्रचाराचा शुभारंभ मी त्याच्या आईंच्या वडिलांच्या पायावरून सुरुवात केली. मी पहिल्यांदा भाग्यनगर सगळं फिरून घेतलं होतं. मी ज्यावेळेला 4 गावं झाली तेव्हा त्यांच्या प्रचार शुभारंभ झाला तेव्हा त्यांच्या वडिलांनी असं विचारलं, तू माझ्या पाया पडून गेला, तू कधी माझ्या पाया पडला. आणि हे सगळं करत असताना प्रचंड आक्रमण माझ्यावर होत असताना त्यावेळेला ह्या पंचायत समितीच्या 8 गावांनी मला एवढं सांभाळलं की जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतदान द्यायला मी पंचायत समितीला निवडून आलो होतो. त्यावेळेला आरक्षण पडलं सभापती पदाचं, त्यामुळे मला सभापती व्हावं लागलं. आणि मला आज प्रकर्षाने आठवण होते. म्हणजे आज अनेक लोक आता त्यावेळेला व्हिडिओ आमचे अरविंद पाटील साहेब काँग्रेस आमची त्यावरती व्हिडिओ होते. नंतर जोशी साहेब त्या ठिकाणी व्हिडिओ बनाले, परत संदीप पवार साहेब त्या ठिकाणी व्हिडिओ बनाले. आता तुम्ही 2 वर्ष जवळपास या ठिकाणी तुम्ही काम बघताय. सगळ्या ठिकाणची मला अत्यंत प्रकर्षाने आठवण होत असते. आणि सगळ्यात जास्त उपयोग होत असेल की नाही तर आनंदराव जोशी आमच्या बांधकामला अत्यंत हुशार माणूस होते. श्रीपाद जोशी दुर्दैवानं म्हणजे काय त्या दोघांचं वैशिष्ट्य, रिटायरमेंट झाली आणि एकसारखंच म्हणजे ज्याला चांगले दिवस यायचे बरोबर ही 2 माणसं आज आपल्यात त्या खायत नाहीत. कारण निराव साहेब सुद्धा दुर्दैवानं आपल्यात नाही. मी या सगळ्यांचं नाव त्याचं कारण एवढंच आहे, ज्या दिवशी मी या खुर्चीत बसलो होतो ना त्याला सगळं ज्ञान ग्रहण करून आलो नव्हतं. मला सगळंच माहिती आहे, इत्यंभूत मला माहिती आहे की आता असं काम करणार आहे, कसं काम करणार आहे, मला पंचायत समितीचं 10% सुद्धा नॉलेज नव्हतं. पण ह्या खुर्चीवरती बसल्यानंतर मला जी संधी मिळाली ना त्या संधीचं खऱ्या अर्थानं शोधन करण्याचा मी प्रयत्न केला होता. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त मला मदत कोणी केली असेल माझ्या वडिलांनी केलीच, त्याच्याबद्दल काही मला शंका नाही. पण मला सगळ्यात जास्त मदत कोणी केली असेल या पंचायत समितीच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी मला त्या ठिकाणी खूप मोठी मदत केली. कदाचित आज सुहास बाबर आमदार आहे, त्या आमदारकीच्या याच्यामध्ये अनेक कारणं असतील माझ्या विजयामध्ये. मग मी काही नाकारणार नाही. माझ्या वडिलांची सन्मती होती, माझं काम होतं, कार्यकर्त्यांचं कष्ट होतं, लोकांनी ठरवलं होतं, लोकांनी निर्धार केला होता. पण ह्या सगळ्यामध्ये एक घटक असा आहे की ह्या पंचायत समितीमध्ये काम करत असताना जे सुहास बाबांना नाव कमवणं ह्या अधिकाऱ्यांच्या जीवावरती, कदाचित त्याचाही फायदा मला ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 100%. किती लोकांना याचा पंचायत समितीचा अभ्यास करायला मला माहिती आहे, पण पंचायत समिती ही फक्त इम्प्लिमेंटिंग एजन्सी. म्हणजे आपलं उत्पन्न साहेब किती आता सेसचं 3.5-4 लाख रुपये आमचं स्वतःचं उत्पन्न आहे पंचायत समितीचं. पण मी सारखं म्हणायचो काय करायचं आपण आता, त्यावेळेला भाऊ आमदार नव्हतं, संघर्ष कसा करायचा या सगळ्या कामांसाठी. कारण आमचं उत्पन्न बघितल्यानंतर आम्हाला त्याला 12वी 13वी एकदम किरकोळ 10 लाख रुपये 12 लाख रुपये पंचायत समितीला घ्यायचे. म्हणजे काही गोष्टी नव्यानं करण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो. इम्प्लिमेंटिंग एजन्सी जरी असली तरी सुद्धा शासनानं जे जे कार्यक्रम दिले, शासनानं ज्या ज्या योजना दिली त्या सगळ्या अत्यंत प्रामाणिकपणे या सगळ्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन शेवटच्या घटकापर्यंत कसलाही रुपयाचा भ्रष्टाचार न होता सामान्य माणसाला मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही त्या 10 वर्षामध्ये पंचायत समितीचं काम केलं होतं. कारण मला असं वाटतंय की ह्या पंचायत समितीसारखी दुसरी पंचायत समिती राज्यात तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि मग मला एक तेव्हा मुळी वकिलांचा एक फोटो द्यावा येतो होता. आता त्यांचा पण नाही ना आमचा पण लावला नाही वाटत.
मला मी त्या पहिल्या मीटिंग मध्ये असं सांगितलं, त्याला मुळी वकील सभापती असताना त्यांनी यशवंत पंचायत राज्यात दुसरा नंबर दिला आणि त्या बैठकीमध्ये मी असं सांगितलं होतं आणि त्या आढावा बैठकीत मी असं सांगितलं की माझी एक अपेक्षा आहे तुमच्याकडून. तुमची काय अपेक्षा आहे सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये? मला माझा फोटो कसा लावायचा आहे म्हणजे, पण दुसऱ्या नंबरचा नाही. मला काय असेल की पहिल्या नंबरचा मला त्या ठिकाणी फोटो लावायचा. कुणालाही विश्वास नव्हता, कुणीही टाळी वाजवून नाही, कुणाचं चेहरा हास्य नव्हतं, कारण कुणालाच कॉन्फिडन्स नव्हता. मला ते साधारण चेहरे बघितले की लक्षात येते की काय यांच्या मनात आहे. मला ते लक्षात आलं. मी परत जाऊ दे, आज काही विषयाविषयी बोलायचं नाही म्हणून आपण प्रयत्न करूया. एक आठवडाभर गेल्यानंतर आम्ही परत एक मिटिंग घेतली. त्यावेळेला क्रीडा स्पर्धांचं पत्रक आलं होतं आणि मी सगळे डिपार्टमेंटचे लोक बोलले, सगळे आमचे कर्मचारी बोलले. म्हटलं की मला सांगा की आपल्याला क्रीडा स्पर्धांमध्ये कुठलं कुठलं बक्षीस मिळतंय. त्यांनी मला सांगितलं एकच बक्षीस मिळतं. मला कुठलं? तर इरफानचं इतक्या जोरात पळतात, त्यांना आत्ताच नंबर आला त्यांचा, थोडं एकच बक्षीस मिळते म्हणून सांगितलं मला. म्हणजे धावण्यामध्ये आपल्याला नंबर येतो. मी काय म्हटलं, आपण जनरल चॅम्पियनशिप घ्यायची. सगळे म्हणजे काय तर सांगताय म्हटलं नाही, आपण जनरल चॅम्पियनशिप घ्यायची. आणि मग मी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. ते परिपत्रक काढलं, किती खेळ आहेत, किती खेळाडू खेळू शकतात, आपल्यात काय परिस्थिती आहे. मग आम्ही सिलेक्शन करायला सुरुवात केली. कबड्डी, खो खो, जेवढे स्पोर्ट्स आहेत तेवढे सगळे आम्ही त्या ठिकाणी साहेब सिलेक्शन करायला सुरुवात केली. आम्ही पंचायत समिती 9 वाजता सुरू करायचो, 3 वाजता बंद करायचो आणि 3 ते 6 बळवंत कॉलेजवरती माझ्या सगळे प्रॅक्टिसला असायचे. मग आता प्रियांका माने मॅडम निकम या ठिकाणी उपस्थित, मानेच ना, हो नाव निकम, माने निकम. त्यांना आम्ही विचारलं तुम्हाला बॅडमिंटन येतं का? म्हणजे येत नाही. बरोबर ना, बॅडमिंटनचे ट्रेनर आणला. परत लक्षात आलं टेबल टेनिसला पण महिलांचा खेळ, टेबल टेनिस मी चांगला खेळतो. आम्ही स्वतः ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली. आमच्या सभापती माने मॅडम आणि लोखंडे मॅडम होत्या. सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी ट्रेनिंग. उद्देश एवढाच की A to Z स्पोर्ट्स मध्ये आपला प्लेअर गेला पाहिजे. आता तुम्ही चालत जायच्या माणसाचं तुम्ही कौतुक केलं नाही, माळेवाड पहिल्यापासून आहे. तुम्हाला निकम सर आठवत का? निकम गुरुजी किती वय होते त्यांचं त्याला? रिटायरमेंट आले होते. आता त्या वयात बसणार तेवढा एकच माणूस आमच्याकडे होता की तुम्ही चाललं पाहिजे. चालतं म्हणजे मला काय अडचण नाही. म्हणजे त्याला कुठं होते शाळेत ते शिकवायला? नाही, गाव मेंढावाडी, पण शिकवायला कुठं होते? सुलतान आलेले होते. घरातनं चालत निघायचे स्पीडनं आणि चालत परत जायचे. मग त्यांनी इतकी सवय लावून घेतली, सतत चालत फिरायचे. म्हणजे काय करताय? प्रॅक्टिस. आणि इतकी त्या ज्यावेळेस स्पर्धेला गेलो आम्ही, तेव्हा इतकी वादावाद, सगळ्या जिल्ह्याची बांधणी मिटवायची जबाबदारी किरोशेख आणि सुरतला बरोबर असायची. कोण पदाधिकारी नसेल, आम्ही दोघंच असायचो. त्या निकम गुरुजींच्यावर ऑब्जेक्शन असं घेतलं की हे बूट घालत नाही. बूट का घालत नाही? जमतच नाही म्हणजे काय करायचं. असंच चालू तरच मला बक्षीस नंबर म्हणजे आम्ही बांधलो. त्याला काय संबंध नाही म्हणजे बुटाचा, असा कुठं नियम आहे म्हणजे बुट घालायला पाहिजे. ते त्यांना तसंच चालवलं बांधण्यासाठी. त्यांना कोणतं दाखवून केली त्याचा अर्थ ते काय आम्हाला आवडलं नाही. आम्ही त्या संबंधित कर्मचाऱ्याच्या अंगावर अरुण मोरे म्हणजे आमची कबड्डीचे कॅप्टन. अरुण मोरेने असा आव आणला होता की आता मी कुणाला माहिती ठेवत तुम्ही काय शिकवलं. स्पर्धेला गेलो मी, ते सगळी फिरत असायचं, कोणाची अडचण नाही, कोणाची अडचण नाही. बघतो तर ऍम्ब्युलन्स त्या कबड्डीच्या ग्राउंड त्या ऍम्ब्युलन्स उभा राहिली. मी म्हणतो आपली मॅच आहे ना, तर म्हणलं कोण आहे? पळत गेलो तर पहिल्याच गावात गेला. म्हणजे ज्या माणसाला जेव्हा आम्ही सगळी स्पर्धा चाललो होतो ते माणूस भारतीय हॉस्पिटलला अशी आमची त्या स्पर्धांची सुरुवात होती. पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की सांगण्याचा उद्देश एवढा आहे, एखाद्या पदाधिकाऱ्यानं एखादी गोष्ट अधिकाऱ्यानं सांगावी आणि कुटुंबातला सदस्य म्हणून सगळ्या लोकांनी मला त्याला स्वीकारलं होतं. त्या पद्धतीने त्यांनी काम करायचा प्रयत्न केला. संघर्ष झाला. आमची पहिली चॅम्पियनशिप घ्यायला तेव्हा तेवढाच आता अध्यक्ष होते सुरेशभाई. ते
जनरल चॅम्पियनशिप मुख्यालयालाच मिळाली पाहिजे असं एक टेंडन्सी असते. आणि मिळू नये म्हणून आम्ही आमच्या लिगल पद्धतीने गेलो होतो. ते थोडा प्रयत्न केला, भांडणं झाली माझी देवराज दादांची. आम्ही म्हणून आम्ही बळीच नाही लागतो म्हणून कार्यक्रमावर. तिने सगळं बघितलं मार्किंग आणि त्याला उद्याला खानापूर पंचायत समितीला जनरल चॅम्पियनशिप पहिल्यांदा मिळाली. तुम्हाला काय सांगतो त्याचं कारण आहे, त्या जनरल चॅम्पियनशिपच्या विजयामध्ये यशवंत पंचायत राजच्या अभियानाच्या विजयाचं गणित जमलं होतं. हे ज्याला कॉन्फिडन्स आला की आपण करू शकतो. परत आम्ही आता सुरवीला अण्णासाहेब तुम्ही बोलायला पाहिजे आज त्यांना, ते माळी अण्णासाहेब, आम्ही सगळे जोशी व्हिडिओ, आमचे सगळे अधिकारी आम्ही सगळे एकत्र बसतो. डीडी कमिटीवर होते आणि आम्ही ठरवलं की आता आपण यशवंत पंचायतीला उतरायचं. एक मार्क, एका मार्काने एक फाईल घातली आणि ती फाईलची एका मार्कची जबाबदारी एका अधिकाऱ्याला आम्ही त्या ठिकाणी दिली. आणि बाकी काय करायचं त्यांनी एवढंच काम करायचं आणि अत्यंत काळजीपूर्वक. आता लोखंडी डॉक्टर आमचे इथं नाहीत, तेव्हा सगळ्यात मोठं अवघड मार्ग कुठला असेल, पुरुष नसबंदीची शस्त्रक्रिया कशी करायची. आम्हाला मार्क्स सोडायचा होता, कारण मला माहिती आहे प्रचंड मोठं कॉम्पिटिशन होतं माझ्यावर. आम्ही जिल्ह्यात पहिला आलो, विभागात पहिला आलो आणि राज्यात जात असताना आपण एकही मार्क्स सोडायचं नाही. लोखंडेला असं मी डॉक्टर लोखंडेला बोलून काय करायला लागते, मी भैया तेव्हा काय 2,000-2,500 रुपये शासन देत होतं. पुरुषांना जर नसबंदी शस्त्रक्रिया केली तर त्याला 2,000 रुपये शासन देत. मी म्हणून माझे 10,000 रुपये आणि जर सांगायला नाही पाहिजे पण ती माझे 10 आणि ते 2.5 असे 12.5साठी आम्ही एक 20 करोड खून काढली. आणि त्या सगळ्यांची कोणता सर्टिफिकेट कोणतं सर्टिफिकेट चालत नाही. शस्त्रक्रिया सांगलीत करायची होती आणि तिथल्या सिव्हिल सर्जनचं पण सर्टिफिकेट यांची शस्त्रक्रिया झाली. असं ते टार्गेट आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केलं. आणि ज्या वेळेला तपासणी झाली त्याला मला त्यातल्या एक अधिकाऱ्यांचा फोन आला. त्याला मुळशी पंचायत समिती आपल्याबरोबर कॉम्पिटिशन होती आणि मुळशीमध्ये त्याला खूप मोठं प्रोजेक्ट झाला होता लवासा. आणि लवासाचं प्रचंड मोठं फंडिंग त्या मुळशीच्या पंचायत समितीला होतं. आणि पंकजाताई मुंडे त्याला ग्रामविकास मंत्री होते आणि मला असं कळलं की सेटिंग लावून मुळशीला वर आणायचं चाललंय आणि तुम्हाला काहीतरी प्रयत्न करावा लागेल. मी भाऊनं घेतलं म्हणून मला मुंडेदारांनी भेटायचं, त्यांना भेटलो, एवढीच विनंती केली. तुम्ही सगळ्या माहिती बघा आणि जनप्रामाणिकपणे काम केले. त्या माणसाच्या पाठीमागे तुम्हाला उभं राहावं लागेल. तुम्ही बेकायदेशीर करू नका. तुम्हाला माझी विनंती आहे, मी तुम्हाला विनंतीच करू शकतो. अशा म्हणून मी त्यांच्या ऑफिसमधनं बाहेर पडलो. तरी सुद्धा मुळशी 2 मार्क वाढवले ना, अर्ध्या मार्काने खानापूर पंचायत समिती राज्यात त्याला पहिले आले. माझ्या आयुष्यामध्ये मला विधानसभेला जे यश मिळाले त्याच्यापेक्षा सुद्धा खानापूर पंचायत समिती राज्यात पहिले ते यश माझ्यासाठी खूप मोठं आश्वासन मानणारं कार्य. आणि ती सवय लागली आता त्याच्यानंतर आमचा हस्तक्षेप असू दे नसू दे, खानापूर पंचायत समितीने भाऊ गेल्यानंतर जर एक जनरल चॅम्पियनशिप सोडली तर एकही जनरल चॅम्पियनशिप सोडलेली नाही. आज तागायत ही लोक त्यांच्या ताकदीवरती कमवतात. विजयाची सवय लावण्याची जबाबदारी माझी कामध्ये त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आली. विडू साहेब परत जिल्हा परिषद उभा राहिलो. जिल्हा परिषदला सुद्धा या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतांना कोण निवडून आला असेल तर त्यावेळेला सुहासबाबूच त्यावेळेला जिल्हा परिषद सगळ्यात जास्त मतांनी निवडून आला. आता नाद होता, काम करत होतो. आता जिल्हा परिषद गेल्यानंतर मी मोरे साहेबांनी एक योजना केली आणि काय केलं, मुक्काम करायला सुरुवात केली त्या गावाचं. असं कोण जिल्हा परिषद सदस्य नव्हतं की त्या गावात जाऊन मुक्काम करायचं. आम्ही बरोबर 4 वाजता त्या गावात जायचं. पहिलं काम काय करायचं तर त्या गावाच्या शाळेला भेट द्यायची. शाळेत मुलांशी बोलायचं, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांशी बोलायचं, काय अडचण आहे काय नाही बघायची. परत पंचायत समितीत जायचं, बचत गटाच्या माहितींना बोलवून घ्यायचं, त्यांच्या काय अडचणी आम्ही ते काम बघायचो. परत ग्रामपंचायतीची सगळी अवस्था बघायची, त्यांच्या काय अडचणी बघायचो, शिक्षकांशी बोलायचं. रात्री परत आम्ही वस्त्यांना जाऊन भेटायचो. विशेष घटकचे लाभार्थी त्याला अजून सुद्धा तशीच अवस्था असेल करायची आणि ते रेशन कार्ड फोडून त्याला योजना आम्ही ती पूर्ण करायचो. मग आम्ही त्या वस्तीला भेट द्यायचो. तिथं काय करायला पाहिजे, कुठले रस्ते अपूर्ण आहेत, काय करायला पाहिजे, सगळी त्या गावातली चर्चा करायची. रात्री मुक्काम त्या गावात करायचा, शाकाहारीच जेवायचं, कुणाला ताप द्यायच नाही. आमचं दुकानदार जास्त असल्यामुळं अनेक घर मोकळे असतात, त्यातल्या एखाद्या घरामध्ये जाऊन आम्ही राहायचो. सकाळी 6ला स्टँड वरती जाऊन जी मुलं कॉलेजला जातात
त्या मुलांच्या काय अडचणी आहेत काय नाही बघायचं, परत पंचायत समितीत ग्रामपंचायतमध्ये बसायचं, शिबिर घ्यायचं, आरोग्य तपासणीचं, पशुसंवर्धनचं शिबिर घ्यायचं आणि बाहेर पडायचं. दुर्दैवाने परत त्या ठिकाणी कोविड आला आणि या सगळ्या आमच्या योजनेला ब्रेक आला. आता हे तुम्हाला परत सांगायचं कारण काय आहे? मगाशी तालुक साहेब सांगितले की तुम्ही आता प्रशासकीय अधिकारी आहे, तुम्ही डॉक्टर आहे, तुम्ही वकील आहे, तुमचं माझं ऐकायला फोन झालं कसं का? तुम्ही नंतर फोन झाला, सोबतच फोन झाला. आणि तुम्हाला सांगायचा उद्देश एवढाच आहे. तर तुम्हाला किती वर्ष आली इथं? तुम्हाला मी काय सोडत नाही 2 वर्ष. त्यांना आणायचा निर्णय कसा झाला हे सुद्धा गमतीशीर बाब आहे. ते का त्यांच्या कामासाठी आले होते भाऊंना भेटायला, आणि मी भाऊंच्या आधी खाली ऑफिसमध्ये बसायचो. माझा असा उद्देश असा की मला कुठून भाऊंचा लोड कमी करायचं, माझ्या जेवढी काम काय काम आहे तुम्ही असं सांगितलं, तुम्ही कुठं आहे ते सांगितलं, असं नाडाला आहे असं तसं सगळं सांगितलं. तरी तुम्ही कसं काम केलं मी अंदाज घेत होतो. इतकं बोलले की हे उठून गेलं तर मी यांच्या पद्धतीचं पत्र देऊन टाकले होत्या. त्यांना माहितच नव्हतं की मी यांचं पद्धतीचं पत्र देऊन भाऊंना सांगून मी यांना इकडे, कारण मला कदाचित अंदाज होता की प्रशासन नाही, मला इलेक्शन ते होणार नाही आणि चांगला माणूस असला पाहिजे म्हणून मी बीडीओ साहेबांना त्या ठिकाणी आणलं. आज निश्चितपणे तुम्हाला अधिकारी कर्मचारी पण सांगतील की तुम्हाला याचा फायदा झाला आहे. अत्यंत चांगला माणूस आम्ही आणण्याचा उद्देश होता आणि मी तुम्हाला सगळं सांगायचा उद्देश असा होता. 4 महिने झाले माझी विधानसभेची निवडणूक म्हणून, इतकं प्रचंड काम आहे मागची मंजूर झालेली, त्याचं नाव फक्त मला अजून 1 वर्ष आहे. मला ह्या राज्य शासनावरती पूर्ण विश्वास आहे. हे राज्य शासन निश्चितपणे तिन्ही पक्ष माझ्या पाठीमागे ताकदीने उभं राहणार आणि ह्या 6 महिन्यानंतर सगळ्यात जास्त निधी आणण्यामध्ये हा सुहासबाबा यशस्वी होणार. त्या मतदारसंघामध्ये जास्तीचे पैसे आणण्यासाठी पण काही वेगळ्या कल्पना राबवत आपण ह्या मतदारसंघामध्ये, ह्या ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक गावाला न्याय देण्याची भूमिका असावी या हेतून आता मला कोणाची मदत लागणार असेल ती तुमची मदत लागणार आहे. राज्य शासनाचं डिपार्टमेंट एवढ्या खालीपर्यंत जाऊ शकत नाही. अनिल भाऊनी अनेकदा इथं भाषणामध्ये सांगितलं होतं की जर मला कोणी विचारलं की तुम्हाला आमदारकी पाहिजे का तर सभापती पाहिजे, तर भाऊ म्हणायचे की मला पंचायत समिती सभापती पाहिजे. कारण पंचायत समिती एकमेव अशी गोष्ट आहे की या मतदारसंघातल्या अत्यंत सामान्य माणसांच्या पर्यंत काम त्या ठिकाणी पोहोचू शकतो, त्यांचे माझे संबंध राहू शकतात. आमदारकी आल्यानंतर कदाचित तो संपर्क तुटू शकतो, पण इथला संपर्क न तुटणारा संपर्क असतो. त्यामुळे मला आज तुमच्या सगळ्यांची, तुमच्या डिपार्टमेंटची, तुमच्या पंचायत समिती सगळ्या अधिकाऱ्यांची, आमच्या सगळ्या ग्रामसेवकांची मला अत्यंत मदतीची आवश्यकता आहे. त्याला कारण असं आहे, काही कल्पना या मतदारसंघामध्ये घेऊन आलो की भविष्यामध्ये ह्या 4 वर्ष 8 महिन्याच्या राहिलेल्या कालावधीमध्ये मला जो माझा मतदारसंघ करायचा आहे त्यासाठी मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे. तुम्ही ती कराल अशी मी अपेक्षा या ठिकाणी करतो. दुर्दैव असं की मी फक्त सुर्वेराव साहेबांना आणि माझ्या साहेबांना बोललो होतो. मी म्हणतो की जोशी साहेबांना, श्रीपाद जोशीला बोलवून घ्या आणि मला काही कल्पना राबवायच्या त्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये. त्याची सुरुवात आपण करूया. दुर्दैवानं ते आज आपल्यात नाहीत, पण आपण एकत्र बसून मला असं वाटतं की समोर बसलेल्या सगळ्या सरपंचांना मी अजिबात सरपंच कुठल्या पार्टीचा आहे त्याने मला मतदान केलंय का नाही असल्या विचारांना माणूस मी नाही. सगळ्यांना एकत्रितपणे या सुरुवात आपल्या तालुक्यापासून करावं लागेल. ती सुरुवात आपण करूया. मला निश्चित खात्री आहे चांगला सकारात्मक परिणाम एक IAS अधिकारी सकारात्मक विचारांचा येतो. जितेंद्र डोडी तर इथं नाही तरी पण मी त्यांचं नाव घेतो. स्मार्ट PSC आणि मॉडेल स्कूल इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी योजना राबवल्या. प्रशासक असताना, कोणी बरोबर नसताना आज ती योजना राज्यानं स्वीकारली. असं काहीतरी आपल्याला या मतदारसंघामध्ये काम करावं लागेल जे राज्यभर स्वीकारेल. या दृष्टीने आपण सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. एकत्रितपणे आपण ही अशी या ठिकाणी मी अपेक्षा निश्चितपणे व्यक्त करणार आहे. कार्यक्रम लवकर संपला म्हणजे काय 5-10 मिनिटं बोलून तरी काय अडचण नाही. माझी तुम्हाला विनंती एवढीच आहे मी आता सरपंचांना काही गोष्टी निश्चितपणे सांगणार. आता बुधवारी पुढच्या होणाऱ्या सरपंचांच्या आरक्षणाची सोडत आहे. आता अनेक अशी गावं असतील की कुणाचं 1 वर्ष राहिले, कुणाचे 6 महिने राहिले, कुणाचा प्रोग्राम लागणार आहे, कुणाला 2 वर्ष आहे, कुणाला 2.5 वर्ष आहे. आता ज्यांचा प्रोग्राम लागणार आहे त्यांचा प्रश्न मिटलाय. पण ज्यांना कुणाला अजून 3 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्ष, 1.5 वर्ष काम करण्याची संधी आहे, सगळ्या सरपंचांना माझी विनंती आहे की थोडस
सगळ्यात अवघड राजकारण ग्रामपंचायतचं असतं. म्हणजे लोकसभेत मी अनेक वाटत सांगितले, लोकसभेचा राग डोक्यात नसतोच, उमेदवारांच्या डोक्यात नसतो, त्यामुळे बाकीचं काय असं जात नाही. विधानसभेचा राग एक 5-6 महिन्यात जातो, पंचायत समितीचा राग 1 वर्षभरात जातो, जिल्हा परिषद राग 1 वर्षभरात जातो. ग्रामपंचायतचा राग मात्र 5 वर्ष काय जात नाही. तू मला असं केलं होतंस, तुला पुढच्या निवडणुकीत दाखवतो. इथपर्यंतची मोजण त्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये असतं. म्हणजे जेवढं मतदान लहान, जेवढी निवडणूक लहान, तेवढं राग आणि द्वेष जास्त असतो म्हणायचा. पण माझ्यासारखं तुम्ही थोडंच राहिलं पाहिजे. एकदा मतदान झालं, एकदा निकाल लागलाय की आपल्या अंगावरची पार्टीची जबाबदारी बाजूला सरकली पाहिजे. आणि गावातला प्रत्येक माणूस त्या माणसाचा लोकप्रतिनिधी आहे आणि त्याचं काम करणं आपली जबाबदारी आहे. या हेतून इथून पुढे आपण काम करण्याची जबाबदारी सर्वांनी तुम्ही घेतली पाहिजे, असं तुम्हाला माझी विनंती तुम्हाला या ठिकाणी करणार. मी आज बघितलं काही गावांना तुम्ही पुरस्कार दिले, आले नाही, खरं नाही पाहिजे असं काय. म्हणजे मला काहीच फरक पडत नाही. उलट म्हणजे मी गार्डीज मागितलं, मी आमच्या सरपंचाला विचारलं वशिल्यांना नंबर आहे ना, पण कोण म्हणू पण शकत नाही वशिला नाही का, तर शाळेचा पहिला नंबर तुम्ही आदर्शला दिला, म्हणजे माझा वशिला नाही. म्हणजे वशिलाचं कुठलंच काम झालं नाही. ते सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ह्या भूमिका आपण आता बाजूला ठेवल्या पाहिजे आणि आलेल्या प्रत्येक माणसाचे काम करण्याची जबाबदारी आपण 100% पार पाडली पाहिजे. माझं तुम्हाला आव्हान आहे, कुठल्याही सरपंचाने या, आता नाव घ्यायला संजय मध्ये सदस्य होते 5 वर्ष, तुम्ही 5 वर्ष या ठिकाणी, मी उपाध्यक्ष असताना या ठिकाणी सदस्य होतो. 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कडवे माझे विरोधक असताना त्यांनी मला दाखवून द्यावं की सुहास बाबांना पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना एक काम चुकीत सांगितलं, 1 रुपयाचं काम चुकीत सांगितलं, 1 रुपयाचा भ्रष्टाचार केलाय. म्हणजे बिडू साहेब किती विलीनं मंजूर दिली तुम्ही प्रशासक काळामध्ये, या 2 वर्षामध्ये 250 विलीनं तुम्ही मंजुरी दिली. एकदा तरी माझा फोन आला ह्याला देऊ नका म्हणून, द्या म्हणून आला असेल. हा, एकही चुकीचं काम सांगणार कुणालाही आवडलं नाही. 5 लाख रुपये आपण देतोय विलीला. किती? मला असं वाटतं की तुम्हाला म्हातारा कोणतरी 1000-1200 रुपये देत असेल, 5 लाख रुपये विलीला कोणच देत नाही. ते देताना सुद्धा या मतदारसंघामध्ये मी लोकप्रतिनिधी असताना राजेश भाऊ कुणालाही आढावा म्हणून सांगितलेलं नाही. मी ज्यावेळेला संजय गांधी निधन योजनेचा अध्यक्ष होतो तेव्हा भाजपचे पण काही सदस्य माझ्याबरोबर होते, आमच्या पार्टीचे काही सदस्य माझ्यावर होते. ते असे मला येऊन सांगायचे बरोबर आहे ना, आपल्याला मदत करत नाही. मी म्हणा अगदी बरोबर आहे, मदत करत नाही ना, अजिबात नाही. तो उठून गेला की मंजूर म्हणून सही करून ठेवायचे. कारण असं आहे की निराधार योजनेची पेन्शन मागणारी महिला असेल किंवा पुरुष असेल, मला त्यांचं मत बघत होतं, त्यांची आर्थिक परिस्थितीचा मी अभ्यास करतो आणि तिला आवश्यकता आहे, आवश्यकता नाही एवढंच बघायला, तिला मत देऊ दे न देऊ दे मला काय फरक पडत नव्हता. आमच्या सदस्यांचं समाधान असेल की सुहास बाबांना माझ्या सामोरी मंजूर केलं नाही. त्याचं वास्तव असं होतं की ती उठून गेले की मी मंजुरीचं पत्र काढून टाकायचं. असं काम करण्याची भूमिका घेतल्यामुळं मला अनिल भाऊंचा वारसा 100%, त्यांचा मला झालेल्या त्यांच्या घटनेनंतर मिळालेली सहानुभूती प्रचंड मोठी. ते सगळं असताना सुद्धा ते कुणालाही अपेक्षित नव्हतं. पत्रकार मंडळ सुद्धा आता त्याला त्यांचा नाईलाज असतो. एखाद्या गावामध्ये गेलं कोण निवडून येणार तुम्ही विचारता, आता 90% सुहास बाबर म्हणते, पण तुम्हाला दाखवता येत नाही. अडचण असते पत्रकारांची सुद्धा, त्याला ते समान दाखवावं लागतं. तुमचं रात्री मला फोन येतच होता ना, काय नाही एकदम व्यवस्थित. सगळ्यांना माहित होतं मी निवडून येणार आहे, मला माहित होतं मी निवडून येणार आहे. मला माहिती आहे मी पंचायत समितीला रेकॉर्ड ब्रेक मतदार जिल्ह्यात निवडून आलो होतो, जिल्हा परिषदेला रेकॉर्ड ब्रेक मतदार निवडून आलो. आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, त्या मतदारसंघातल्या सगळ्या आम जनतेच्या आशीर्वादानं विधानसभेला सुद्धा मी जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतदारांनी निवडून आलो. हे माझं भाग्य आहे. पंचायत समितीला आलो, जिल्हा परिषद किरकोळ गोष्ट असते, पण विधानसभेला सगळ्यात जास्त मतदान निवडून जिल्ह्यामध्ये हे मान मिळवायला काही गोष्टी घडाव्या लागतात. म्हणजे जयंत पाटील साहेब, युशिफ किरण साहेब यांचं लीड सुद्धा 10,000-12,000 हजारावर आले, जी लाख मतदान निवडून होते. मी मात्र 78,141 मतदान त्यावेळेला निवडून आलो. तिचं सगळं श्रेय
त्या पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये केलेल्या 10 वर्षाचा माझा कार्यकाळ, या पंचायत समितीच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी मला केलेली मदत, सगळ्या ग्रामसेवकांनी मला केलेली मदत, या मतदारसंघातल्या सगळ्या अनिल भाऊंच्या कार्यकर्त्यांनी वाहून घेऊन काम केलं. म्हणजे जरी तुमच्या सत्काराचा कार्यक्रम असला तरी माझं जबाबदारी आहे की अनिल भाऊंच्या पश्चात कदाचित आई वडील गेल्यानंतर त्यातनं बाहेर पडणं खूप अवघड असताना त्या मतदारसंघातल्या सगळ्या सामान्य माणसांना माझ्या पाठीमागे आशीर्वाद देण्याचा प्रयत्न केला की सगळी लोक माझ्या बरोबर उभा राहिली. म्हणून आज आमचं कुटुंब त्या दुःखातून सावरून आज ही सेवा करण्याची भूमिका त्या ठिकाणी काम करत आहे. सगळ्यांच्या सहकार्यामुळं, या सगळ्यांच्यामुळं बीडू साहेब मला एवढं मोठं ऋण मिळालं. म्हणजे आता परत काय झालंय, इतकं लोड झालाय त्या प्रतापाचा की काही लोकांना पेलत नाही. माझं ईव्हीएम वर चालू झाल्या. तुम्ही अनेकदा सांगितलंय, तुम्ही आता सहज माझ्यावर फिरा, सोडून द्या कार्यकर्त्यांचं, सोडून द्या माझ्या सगळ्या प्रमुख मंडळीची, तुम्ही माझ्यावर गावात चला आणि वय वर्ष 3 ते वय वर्ष 15 माझ्यापर्यंत येणाऱ्या मुलांची संख्या बघा, तुम्हाला ईव्हीएम काय माझं कळत. याला येऊन बघा. मी मुद्दाम सांगतो, यावेळेला माझ्या निवडणुकीत सगळ्यात जास्त कोणी जर मला मदत केली असेल तर ह्या कार्यकर्त्यांनी केलीच, त्यांनी ती जबाबदारी म्हणून केली. पण राजकारणामध्ये अत्यंत कमी सहभाग असलेल्या माझ्या माता भगिनीला माझ्यासाठी सगळ्यात जास्त त्याला निवडणुका करत होत्या. आणि 2 नंबरला कोण करत असेल तरी लहान मुलं करत होते. मी उदाहरण म्हणून सांगतो, विट्यामध्ये मी लीड जाणार आहे मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून मी सगळ्यांना सांगत होतो. तेव्हा त्याचा अंदाज होता, कारण विरोधक ज्याला प्रचाराला जात होते, कोणाचं नाव घेणार नाही, साक्षी गिफ्टी गॅलरीमध्ये गॅलरी आहे, म्हणजे लहान मुलगा सायकलवरती फिरत होता, त्याने माझं शिवसेनेचा झेंडा लावला होता. फिरायचा विरोधासाठी सगळे प्रचाराला घेत आले. तुम्ही सांगितलं हो म्हणा इकडे येऊ नका. तुम्ही काय म्हणता तुम्ही इकडे. एका घरामध्ये त्यांचं नाव घेणार नाही शासकीय अधिकारी आहेत, त्यांच्या घरामध्ये पॅम्पलेट वाटायला विरोधी गटाची माणसं गेली. तुझी छोटी मुलगी आहे, तिच्या आजीने पॅम्पलेट घेतले, ती हसत हसत बोलली. तू हसत का बोललीस? त्यांच्याबरोबर आपला बाह्य उभा आहे म्हणून जेवढे नाही राहत. हे जे प्रेम मिळालं ना मला असं वाटतं, न बोलताना भविष्यात प्रेम देण्याची जबाबदारी या मतदारसंघाच्या सगळ्या सामान्य माणसांनी केली, सगळ्या लहान तरुणांनी केल्यामुळे कदाचित मला एवढं मोठं यश आलं असेल. पण ह्या यशामध्ये मी नाकारणार नाही. ह्या यशामध्ये पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं, सगळ्या अधिकाऱ्यांचं, सुहास बाबर हे नाव चांगलं होण्यासाठी तुम्ही जे योगदान दिले त्या योगदानामुळे मला या ठिकाणी यश आले. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा मनापासून या ठिकाणी पहिल्यांदा आभार मानेन. तुमच्या सर्वांचं ऋणी राहील. आणि मी तुम्हाला एक आश्वस्त करणार आहे, मी विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्यांना सांगितले, सगळ्यांना भाषणात मी सांगितले की मला ह्या गोष्टींची जाणीव आहे. भाऊ गेल्यानंतर झालेली निवडणूक, त्यात मला मिळालेलं यश, प्रत्येक यशाचं विधानसभेमध्ये ज्या मी पायरी चढत होतो त्या पायरी गणित मला जाणवत होती की ह्या पायरी म्हणजे मी अनेक वाटण्यात सांगितली वेळेस आहे. तुम्हाला कदाचित माहित असेल, मी उपाध्यक्ष झाल्यानंतर उपाध्यक्ष मी वर होतो, वर पहिल्या माझ्या होतो, तिसऱ्या माझ्या होतो, पण मी भाऊने मला खाली येऊन बसायला सांगितलं. म्हणजे ती चेंबर घे, साधं चेंबर होतं. मी ते चेंबर घेतलं, जाऊन बसलो, सगळे आमदार सत्कार करून गेले आणि भावाने म्हणजे मी कधी सत्कार करणार नाही, पण तुला ह्या चेंबर मध्ये का आणलंय तुला कळतंय का? म्हणजे नाही मला समजलं. तुला ह्या खुर्चीवरती बसवलं त्याला कारण असं आहे की या खुर्चीवरती बसत असताना, एखाद्या विषयावरती सही करत असताना, निर्णय घेत असताना एका गोष्टीचं भान ठेवा की आपला बाप या खुर्चीवरती बसला होता, भाऊ त्या खुर्चीवरती बसले होते. आणि त्यांनी ती जबाबदारी, ती जाणीव मला त्यावेळेला करून दिली होती. ती जाणीव आजही माझ्या मनामध्ये आहे. मी ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला गेलोय त्या प्रत्येक ठिकाणी मला या मतदारसंघातल्या अत्यंत सामान्य माणसांनी मला लोकवर्गणी करून दिली आहे. काही लोकांनी मला व्यासपीठावरती आणून पैसे आणून दिले. एका 2 मुलीनं, एक विजयनगरच्या एका मुलगीनं मला तिची पिगी बँक आणून दिली होती की तुम्हाला पैसे इलेक्शनसाठी घ्या म्हणून. दिगंशी मध्ये एका सभेमध्ये एका मुलीनं पिगी बँक आणून दिली शंभूराज देसाई साहेबांच्या साक्षीने. नको बाळा, मला तिच्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली की ज्या वेळेला तिचा जन्म झाला, मागासवर्गीय समाजाचं कुटुंब आहे, जन्म झाला आणि याची आई गेली मला तिथंच. एका पॉटवरती आईची डेड बॉडी होती, पाण्यात बाळ होतं आणि 1 लाख रुपये बिल लागलं तुम्हाला. माझ्याकडे पैसे नव्हते, घेऊन जायचं कसं?
तेव्हा मला एकमेव पर्याय होता अनिल भाऊला फोन केला की मी फोन एवढ्यासाठी केला होता की माझं बिल काय कमी होईल का भाऊ, असा सगळं केला. भाऊने 1 लाख रुपये पाठवून दिले आणि 1 लाख रुपये मी ते भरले. त्यावेळेला माझ्या एखाद्यात माझं बाळ होतं, एखाद्यात माझ्या बायकोची बॉडी होती. आता ती मुलगी मोठी झाली, सुदैवाने माझी परिस्थिती चांगली. माझी अशी इच्छा आहे की त्या उपकारात उतरायचं असेल तर माझ्या मुलीने साठवलेले पैसे तुम्हाला घ्या. मी ते पैसे हातात घेतले, मला बोर्डमध्ये एका महिन्याने पैसे दिले. असे अनेक महिन्याने कुणी 50 रुपये दिले, कुणी 100 दिले, कुणी 500 दिले, कुणी 1000 दिले, कुणी 2000 दिले. दुकानदार मंडळींनी मला तू बघू नको म्हणून सांगितलं गावाकडे, इतकी मदत करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्यावेळी मी काम करतोय त्यावेळेला मला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे. मी त्या दोन्ही पिगी बँक मी माझ्या कपाटात ठेवते आणि अशा ठिकाणी ठेवते की कपडे घ्यायला मी कपाट उघडलं मला त्या दोन पिगी बँक दिसतात. सकाळ सकाळ जाणीव होते जबाबदारी माझ्या खांद्यावरती, माझ्या डोक्यावर. आणि ते जबाबदारी घेऊन काम करण्याचं भूमिका मी या ठिकाणी घेऊन करण्याचा तुम्हाला शपथपूर्वक सांगतो की अत्यंत चांगल्या पद्धतीनं जो माझा कार्यकाळ असेल त्या कार्यकाळामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम करायची भूमिका घेऊन या मतदारसंघामध्ये काम करेल. त्यात कुठेही तुम्हाला माझ्याकडून अडचण येणार नाही. कधीही सुहासबाबा तुम्हाला चुकीचं काम करा म्हणून सांगणार आणि जरी कधी सांगितलं असलं तर तिथे जबाबदारी मी सुहासबाबा म्हणून कायम घेतलेली असेल. तुमच्या अंगावर कधी येऊन दिलं नाही. पण या मतदारसंघाच्या सगळ्या लोकांना न्याय देण्याची भूमिका इथून पुढे 100% घेतली जाईल. कुठे आता शेवटी आता राजकारण आहे, आरोप प्रत्यारोप. आता कसं असतं, निवडणूक झाली की हरलेल्या लोकांना फार उत्साह असतो. त्यातनं गेलोय आपण, आता असं करणार, आता तसं करणार, हे आरोप करणार. त्या आरोप प्रत्यारोप मध्ये काही होत असत. आता आरोप प्रत्यारोपाला मी फार कमी उत्तर दिले. मी कुणावरही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये टीका टिप्पणी केलेली नाही, करणार पण नाही. पण कुणी आरोप केले तर मी त्याला फारसं उत्तर देत बसणार नाही. कारण मला माहित आहे मी जे काम करतो ते अत्यंत प्रामाणिकपणे काम करते आणि ती भूमिका घेऊनच इथून पुढच्या काळामध्ये हा सुहासबाबा कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी असेल. कायमस्वरूपी त्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी सगळे सरपंच ग्रामसेवक तुमच्या बरोबर कायम आहे. तुम्ही कशालाही काळजी करायची कारण नाही. तुमच्या प्रत्येकाची मी जबाबदार आहे. मी त्या गोष्टीसाठी तात्काळ तुमच्या बरोबर आहे. भूमिका घेऊन तुमच्या बरोबर आहे. फक्त तुम्हाला विनंती एवढीच आहे, याला तुम्हाला लागली सवय विजयाची. तुम्ही आता सुहासबाबा असू द्या, फिरोज शेख असू द्या, रामांना असू द्या, नवशेख तुम्हाला काय लागत नाही. आता तुम्हाला ठरलं, तुमच्या लक्षात आलं की कशी जनरल चॅम्पियनशिप घ्यायची. आता प्रशासक असताना त्यांनी बीडीओ साहेबांनी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आता जिल्ह्यात पहिला नंबर मिळाला, विभागात पहिला नंबर मिळाला, आता ते राज्याच्या स्पर्धेत त्या ठिकाणी होतात. या सगळ्या विषयाची सवय मला पण लागली ना. मला पण सारखं वाटतंय असं, जसं तुम्हाला वाटतंय की 7 वेळा आम्ही जनरल चॅम्पियनशिप आणली, अजून तुम्ही 10 वेळा आणाल. माझी पहिलीच निवडून झाली विधानसभेची. मी घाईत करून जाणारा माणूस नाही. मला माहिती आहे जगामध्ये राजकारणामध्ये कोणच ताम्रपट घेऊन द्या म्हणाल्या कायमस्वरूपी यश मिळेल असा जगात कोण माणूस नाही. प्रत्येकाला त्या ठिकाणी अपयश साठावं लागेल. पण काम एवढं करायचं, इतक्या ताकदीने करायचं की जशी तुम्हाला सवय लागली यशाची तशी मला आणि ह्या सगळ्या कार्यकर्त्यांना, ह्या मतदारसंघाच्या सगळ्या लोकांना सवय लागली पाहिजे. जसं तुम्ही म्हणताय की आम्हाला जनरल चॅम्पियनशिप व्हावं, तसं माझ्या वडिलांनी शब्द दिला होता ना सगळ्यांना विरोधकांना. 2034 मध्ये पाठीशी उभी करणार. तो शब्द मला पाळायला शेवटपर्यंत. आणि त्या शब्दासाठी मी काय ॲरोगंटली किंवा कोणाचं कमी लेखून नाही, पण कामच एवढं करायचं की लोकांनी आपल्याला कायम स्वीकारलं पाहिजे. ह्या भूमिकेत राहून फक्त हे सगळं करत असताना एकटा सुहासबाबा करू शकत नाही. या सगळ्या करत असताना मला तुमच्या सगळ्यांच्या मदतीची आवश्यकता आहे. भाऊंचे कार्यकर्ते असतील, माझे सहकारी मित्र असतील, ग्रामसेवक असतील, अधिकारी असतील, या सगळ्यांची मला मदतीची गरज आहे. ही मदत तुम्ही मला कराल अशी अपेक्षा मी या ठिकाणी ठेवणार आहे. फारसं वेळ घेणार नाही. पण इथून पुढच्या काळामध्ये एकत्रितपणे आपल्याला ह्या मतदारसंघाच्या विकासाची चांगली भूमिका घेऊन काम करावं लागेल. ती भूमिका आपण सर्वांनी एकत्रितपणे घेऊया अशी अपेक्षा देखील व्यक्त करतो. जाता तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. तुमच्या पाल्याची शिक्षणाची चिंता आता आमच्यावर सोडा.
11वी व 12वी सायन्स, JEE, CET, नीट आणि NDAसाठी 14 वर्षांची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये प्रवेश सुरू. सुसज्ज क्लासरूम, प्रत्येक घटकावर भरपूर सराव चाचण्या, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक, अकॅडमीची कडक नियमावली व काटेकोर अंमलबजावणी, हॉस्टेल व मेसची खास सुविधा. चला तर मग उज्ज्वल यशाची अखंड परंपरा असलेल्या बालाजी अकॅडमीमध्ये आजच प्रवेश घ्या व आपल्या पाल्याची चिंता सोडा. नाव नोंदणी व प्रवेशासाठी मोरे सर, एरंडे सर, मासाळ सर व शिंदे सर यांच्याशी संपर्क करा. आमचा पत्ता बालाजी अकॅडमी, प्रसाद चित्रमंदिरासमोर, अमोल स्टेशनरीच्या वरती, विटा.